नमस्कार, मी अशफाक शेख, भोर ॲग्रो कंपनीचा लाईन सुपरवायझर. आणि आज मी माझ्या एका फार्मवर आलोय. आजचं 22वा दिवस आहे. पक्षी एकदम ओके. आज थंड वातावरण असलंय आहे तरी पण पक्ष्यांना सर्दीचा अजिबात आवाज नाही. आणि मॉर्टिलिटी पण एकदम 1-2 मॉर्टिलिटी पक्ष्यांमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पक्षी आल्यापासून तर पक्षी जाईपर्यंत कोणते मेडिसिन दिले पाहिजे हा माझा. आणि पक्षी ज्या दिवशी येतो त्या दिवशी आपण सगळ्यात अगोदर त्यांना 6 तास गुळपाणी देतो. गुळपाणी किंवा साखर पाणी. 6 तास त्यांना गुळपाणी साखर पाणी दिल्यानंतर त्यांना आपण पहिल्या 4 ते 5 दिवस एक टाइम अँटीबायोटिक आणि एक टाइम फीड सप्लिमेंट लावतो. तर फीड सप्लिमेंट यासाठी देतो आपण, कारण ते फीड सप्लिमेंटमध्ये आपण शार्कोफेरॉल वापरतो किंवा फेरिकाइंड वगैरे यासारखे औषधं वापरतो. त्याने काय होतं, पक्ष्यांना पाण्याला थोडा गोडवा निर्माण होतो. पक्षी फीड इंटेक जास्त करतो. आणि 6व्या किंवा 7व्या दिवशी आपण पक्ष्यांना लासोटा वॅक्सिन करतो डोळ्यातून. शक्यतो डोळ्यातूनच वॅक्सिन करायचं. वॅक्सिन प्रॉपर झालं पाहिजे. वॅक्सिन करताना कधी पण 6 तास आधी त्यांना पाण्यामध्ये कोणतंही मेडिसिन द्यायचं नाही आणि 6 तास नंतर. वॅक्सिनवर एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रॉपर वॅक्सिन आपण कशा प्रकारे करू शकतो हा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये सेपरेट सांगतो.